चोरट्यांनी नेर शहरात धुमाकूळ घातला असून 4 ठिकाणी चोऱ्या करून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय। सेवानिवृत्त मुख्याध्यापक पॅथॉलॉजिस्ट यांच्यासह 2 ठिकाणी घरफोडी झाली। चोरट्यांनी रविवारी नेर शहरात धुमाकूळ घातला, 4 ठिकाणी चोऱ्या करून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। सेवानिवृत्त मुख्याध्यापक पॅथॉलॉजिस्ट यांच्यासह इतर 2 ठिकाणी घरफोडी झाली। यवतमाळ येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, परंतु चोरट्यांचा माग लागू शकला नाही। येथील मातोश्री नगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सरदार हे सकाळी 6 वाजता सहकुटुंब लग्नाला गेले होते। सायंकाळी घरी परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप फोडले असल्याचे दिसून आले। घरातील कपाटात ठेवून असलेले साहित्य बाहेर पडून होते। कपाटात ठेवून असलेले रोख 56,000 रुपये व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। दुसरी चोरी येथील बहिरम नगरात पॅथॉलॉजिस्टच्या घरी झाली। डॉक्टर अजय राठोड व त्यांच्या पत्नी हे दोघेही लॅबवर गेले होते। घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले। घरातील कपाट फोडल्याचे दिसून आले। चोरट्यांनी कपाटातून 24 ग्रॅम वजनाची 1,50,000 रुपये किमतीची सोन्याची पोत, रोख 50,000 रुपये लंपास केले। शारदानगर परिसरातही 2 चोऱ्या झाल्या। ठाकरे व जाधव यांच्या घरी चोरी झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले, परंतु काहीच हाती लागले नाही। भरदिवसा झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे व चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान नेर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे। ठाणेदार बाळासाहेब नाईक तपास करीत आहेत।